नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह। राज्यातील दिव्यांगांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात राज्यात विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी नियमित आर्थिक सहाय्य दिले जात आहे। सध्या दिव्यांग लाभार्थ्यांना 1,500 इतके अनुदान दिले जात आहे। हे अनुदान दरमहा 2,500 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केली। या श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 1,500 रुपये इतके अर्थसहाय्य मिळणार। यामुळे जे दिव्यांग बांधव आहे यांना एक आर्थिक मदत मिळणार। राज्यातील लाखो दिव्यांग बांधवांसाठी मोठी दिलासादायक बातमी हे ठरणार आहे। मानसिक अनुदानात थेट 1,000 रुपयाची वाढ जाहीर करण्यात आलेली असून आता दिव्यांगांना दरमहा 2,500 रुपये अनुदान मिळणार। आतापर्यंत दिव्यांगांना दरमहा 1,500 रुपये इतके अनुदान मिळत होते, मात्र महागाई आणि गरजा लक्षात घेता 1,000 रुपयाची वाढ करण्यात आली आहे। हा वाढीव अनुदानाचा निर्णय संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांसाठी व तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी निवृत्ती पेन्शन योजना व इतर जे पण आहे त्यांच्यासाठी आहे। मंत्री अतुल सावे म्हणाले, दिव्यांग बांधवांचे जीवन सुसह्य आणि त्यांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे। हा निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत थेट लाभार्थ्याच्या खात्यावर जमा केला जाणार आहे। या निर्णयामुळे दिव्यांगाच्या महागाईच्या काळात आर्थिक आधार मिळणार असून त्यांचे रोजचे जीवन अधिक सुलभ होणार आहे आणि त्यांच्या मदत पण होईल। या घोषणेमुळे जे पण होते जे पेन्शन योजना मिळणार होती संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ही ठरलेली आहे। आता तुम्हाला नवीन जी जेव्हा पण येईल सर्वात पहिले आपल्या न्यूज चॅनलवर मी दाखवणार, तर सर्वात प्रथम तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मधली माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।